थँक्यू सो मच. विशेष करून या ठिकाणी मिस्टर विशाल मोरे यांनी सुंदर असं या ठिकाणी आजचं प्रार्थनेचं नियोजन केलं. विशाल ब्रदर, माझा आवाज येतोय? हो, येतोय. ठीक आहे. या ठिकाणी पुन्हा एक वेळेस आपण आज या प्रभात भक्तीमध्ये परमेश्वराचं वचन ग्रहण करण्यासाठी आणि विशेष करून हे तत्व स्वीकारून आपण आपल्या जीवनामध्ये अभ्यास प्राप्त करून इतरांना या तत्वाबद्दल माहिती देण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आला आहात. म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी सर्वांच्या मनापासून या प्रसंगी आभार मानतो. मला या ठिकाणी वेळाने रात्री सांगण्यात आलं 10 वाजता की या तत्वावरती तुम्ही एक्सप्लेन करा. आणि विशेष करून बऱ्याच दिवसापाठीमागे मी पास्टर मल्कीसदेक यांच्याकडे हा विषय मांडला होता की 28 तत्वाचं वाचन आणि स्पष्टीकरण व्हावं, आणि त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी सुरू केलं. आणि आज या ठिकाणी पहिल्या तत्वापासून आपण शेवटच्या लास्ट तत्वाकडे आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आजचं जे तत्व आहे त्या तत्वातून आपण शिकणार आहोत. आपण या ठिकाणी मनुष्य कोण बोलत आहे त्याच्यापेक्षा वचन काय सांगत आहे याकडे आपण बारकाईनं लक्ष देऊया आणि ज्ञान आपण समजून घेऊया. आज या ठिकाणी 17 कॅमेरे चालू आहेत. मी आभार मानतो की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ह्या सर्वांना काहीतरी शिकण्याची या ठिकाणी उत्सुकता आहे, आणि ती उत्सुकता आपल्या जीवनात आपण घेऊया आणि पुढे वाटचाल करूया. विशेष करून नवीन पृथ्वी याबद्दल या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की नवीन पृथ्वीबद्दल आणि नवीन आकाशाबद्दल या ठिकाणी 4 वेळा या ठिकाणी भविष्यवाणी करण्यात आलेली आहे. 4 ठिकाणी याचं स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बायबलमध्ये प्रामुख्याने नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी याबद्दल मुख्यत्वे 4 वेळा लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळते. जुना करार या ठिकाणी 2 वेळा आणि नवीन करार या ठिकाणी 2 वेळा नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीबद्दल या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. यशायाचा 65वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये आणि यशायाचा 66वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये भविष्यवाणी करण्यात आलेली आहे. तसंच 2 पेत्र 3:13 नवीन करार यामध्ये आणि प्रकटीकरणाचा 21वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये या ठिकाणी आपण पाहतो की आपणाला सांगण्यात आलेलं आहे की नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. या प्रसंगी आपण मातळा वाचूया आणि या मातळ्याचा अर्थ आपण समजावून घेऊया. नवीन पृथ्वी जेथे धार्मिकता वास करीते त्या नवीन पृथ्वीवर देव उद्धार झालेल्यांसाठी शाश्वत निवास आणि त्याच्या समक्षतेतील प्रीती, हर्ष आणि ज्ञान याने समृद्ध असलेले सार्वकालिक जीवनास पोषक वातावरण पुरविल. कारण त्या ठिकाणी देव स्वतः त्याच्या लोकांबरोबर वस्ती करेल आणि क्लेश आणि मरण ही नाहीशी करण्यात आलेले असतील. महान संघर्ष संपुष्टात येईल आणि पापाचा थांगपत्ता यापुढे राहणार नाही. सर्व वस्तू सजीव व निर्जीव देव प्रीती आहे असे घोषित करतील आणि तो युगानुयुग राज्य करेल. खरंच प्रियाहो, या ठिकाणी एक धन्य आशा आपणाला परमेश्वराने दिलेली आहे. आणि विशेष करून आपण पाहतो की जुन्या पृथ्वीचा नाश करण्यात आलेला आहे आणि नवीन पृथ्वी प्रभू येशू ख्रिस्त उद्धार पावलेल्यांसाठी या ठिकाणी निवास म्हणून घोषित करत आहे. त्या पृथ्वीवरती हर्ष असेल, आनंद असेल आणि स्वयं प्रभू येशू ख्रिस्त त्या नवीन पृथ्वीमध्ये या ठिकाणी असेल. ही एक धन्य आशा विश्वासणाऱ्या आणि तारण पावलेल्या लोकांसाठी परमेश्वराने दिलेली आहे. आता या पृथ्वीवरती आपण पाहतो की क्लेश नाही, मरण नाही, जुन्या सर्व गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. आणि पुनरुत्थान झालेल्या लोकांसाठी ही धन्य आशा परमेश्वराने देऊ केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी मरणाच्या खाईतून उठल्यानंतर मुलाने उच्चवास टाकून म्हटले, माझे घर स्वर्गात आहे, परंतु मला त्याचा ध्यास लागला नाही. या मुलाप्रमाणे मरण समयी अनेकांना वाटते की इतर ठिकाणापेक्षा स्वर्ग अधिक चांगले ठिकाण आहे.
परंतु येथील सांप्रत जीवनाची वास्तविकता आणि प्रोत्साहन देणारी गोष्ट पाहिल्यास तसा विचार दुय्यम प्रतीचा वाटतो. यानंतर जीवनाविषयीची अनेकांची विचारसरणी जर खरी असली तर तशा प्रकारची भावना समर्थनीय आहे. परंतु पवित्र शास्त्रातील त्याचे केलेले वर्णन आणि त्यामध्ये आलेल्या काही सूचना याच्यावरून दिसून येते की आम्ही सध्या जे जीवन जगत आहोत त्यापेक्षा कितीतरी पटीने उद्धार पावलेल्यांसाठी देव तयार करीत असलेले जीवन दर्जेदार आणि तेजोमय आहे. त्यामुळे त्या नवीन जीवनासाठी या सांप्रत जीवनाचा त्याग करण्यास कोणी काकू करणार नाही. आपण जे जीवन जगत आहोत ते सांप्रत जीवन जगत आहोत आणि ह्या जीवनामध्ये आपण आपली तयारी करत असतो. वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही या पृथ्वीवरती राहण्यासाठी मनुष्य काय करत आहे की वेगवेगळी तयारी करतो. घराची तयारी असो, आपल्या जागेची तयारी असो, जमिनीची तयारी असो, सर्व प्रकारे ह्या पृथ्वीवरती राहण्यासाठी मनुष्य धडपडत आहे, तो तयारी करत आहे. त्याच प्रकारे या सांप्रत जगातून, सांप्रत पृथ्वीवरून आपण नवीन पृथ्वीमध्ये जाणार आहोत आणि ती पृथ्वी कशी असणार आहे तर ती दर्जेदार आणि तेजोमय, चैतन्यमय या ठिकाणी ही पृथ्वी असणार आहे. अशा प्रकारे नवीन या पृथ्वीमध्ये आपण जाण्यासाठी आपल्या अंतःकरणाची आम्ही तयारी करणं हे फार फार महत्वाचं आहे. हा मुद्दा आणि या प्रसंगी नवीन पृथ्वी एक संकल्पना कशा प्रकारे पवित्र बायबलमध्ये मांडलेली आहे. यामध्ये आपल्या सिस्टर एलिन जी व्हाईट यांनी सुंदर द ग्रेट कॉन्ट्रोवर्सी यामध्ये देखील लिखाण केलेलं आहे. आणि म्हणून या पृथ्वीतून आपण नवीन पृथ्वीमध्ये जात असताना आपली या ठिकाणी मानसिकता कशी असली पाहिजे, आपला विश्वास कसा असला पाहिजे, आत्मिक जीवन कशा प्रकारे आपलं असलं पाहिजे, या प्रकारे या ठिकाणी आपण या सर्व गोष्टी आपण शिकत आहोत. हे तत्व आपण आपल्या जीवनामध्ये शिकून आपण दुसऱ्यांना या ठिकाणी प्रभू येशू ज्यावेळेला दुसऱ्यांदा येईल त्यावेळेला कशा घडामोडी असतील याबद्दल आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आता नवीन पृथ्वीचे स्वरूप कसे असणार आहे, नवीन पृथ्वी कशी असेल, खरी वास्तविकता पाहता बायबलमधील पहिल्या 2 अध्यायामध्ये देवाने निर्माण केलेल्या परिपूर्ण निर्दोष जगाची माहिती आली आहे. आणि ते जग निर्माण केलेल्या मानव प्राण्यांचे गृह होते. बायबलमधील शेवटच्या 2 अध्यायामध्ये सुद्धा मानव जातीसाठी देव परिपूर्ण जग निर्माण करीत आहे असा उल्लेख आहे. या प्रसंगी आपण पाहतो की उत्पत्तीच्या पहिल्या 2 अध्यायामध्ये जगाची निर्मिती परमेश्वराने निर्दोष अशी केलेली होती. पाप होण्याआधी ही पृथ्वी पवित्र होती, शुद्ध होती. तशाच प्रकारची नवीन पृथ्वी प्रकटीकरणाच्या शेवटच्या 2 अध्यायामध्ये सांगण्यात आलेलं आहे की शुद्ध या ठिकाणी करण्यात येईल. ती पृथ्वी शुद्ध असेल, परंतु यावेळेस ती पुनरुत्थित आहे, पुनरुत्पत्तीत आहे. पापाने जी नासधूस झाली होती तिच्यातून पृथ्वीची पुनर्रचना करण्यात आली आहे. मृत हा शब्द या ठिकाणी आपण पाहत आहोत. भूतकाळातील अवस्था या ठिकाणी आपल्याला दर्शवतो. आज या ठिकाणी पुन्हा एक वेळेस आम्ही ह्या तत्वातून शिकत असताना की या जुन्या पृथ्वीचं या ठिकाणी पुनर्जीवन कसं करण्यात आलेलं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने कसं केलं या ठिकाणी आपण पाहत असताना काही मुद्दे आज या ठिकाणी आपल्या पुढे आहेत. आपण ते या ठिकाणी पाहणार आहोत. नवीन पृथ्वी आणि नवीन यरुशलेम, आपण त्याचे स्वरूप पाहत असताना, नवीन पृथ्वीचे स्वरूप आपण पाहत असताना, हा मुद्दा विश्लेषण करत असताना बायबल आणि आपल्याला इजी व्हाईट यांच्या अभ्यासानुसार सध्याची पापग्रस्त पृथ्वी पूर्णपणे शुद्ध केली जाईल. अग्नीद्वारे जुन्या गोष्टीचा नाश होईल आणि परमेश्वर एक नवीन आकाश, नवीन पृथ्वी निर्माण करेल. या ठिकाणी काही मुद्दे आहेत. आपण या नवीन पृथ्वीचे स्वरूप कसं असेल त्या संदर्भाने आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पवित्र शास्त्रातील संदर्भ पाहता प्रकटीकरण 21:1 आपणाला नवीन पृथ्वी आणि नवीन आकाश झाल्याबद्दल आश्वासन देण्यात आलेलं आहे. आपल्याला प्रकटीकरण 21:1 मध्ये आपल्याला पाहण्यात येते की त्या ठिकाणी
नवीन पृथ्वी आणि नवीन आकाश होण्याबद्दल परमेश्वराने आपल्याला आश्वासन दिले. तसेच नवीन यरुशलेम हे देवाचे नगर स्वर्गातून पृथ्वीवर येईल आणि हे नगर नवीन पृथ्वीची राजधानी असेल, हेही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दुसरा मुद्दा आपण पाहू शकतो या संदर्भाने, जीवनाची परिस्थिती कशी असेल. मग नवीन पृथ्वीचे स्वरूप असताना आपल्या जीवनाची परिस्थिती कशी असेल, नवीन पृथ्वीमध्ये आपण कशा प्रकारे या ठिकाणी असणार आहोत, त्याला आपण कंडिशन ऑफ लाईफ, नवीन पृथ्वीवर जीवनाचा अनुभव कसा असेल याचे विश्लेषण सिस्टर एलेन जी व्हाईट यांनी द ग्रेट कॉन्ट्रोवर्सी या पुस्तकात सुंदर वर्णन केलेले पाहायला मिळते. त्यामधील एक मुद्दा आहे, दुःख आणि मृत्यू यांचा कायमचा अंत होईल. कोणताही आजार, वेदना किंवा मृत्यू नसणार आहे. प्रकटी 21:4 मध्ये तो दुःखितांचे अश्रू पुसून टाकेल. यापुढे मरण नाही, शोक, रडणेही नाही, कष्ट नाही. निसर्गाता हिंस्र पशु आणि मानव यांच्यात शांती असेल. वाळवंट गुलाबासारखे फुलतील. संदर्भ आपण पाहू शकतो, लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करडापाशी झोपेल. यशिया 11:6 आपणाला यशिया या पुस्तकातून हा संदर्भ पाहायला या ठिकाणी मिळतो. नवीन पृथ्वीवरील कार्य आणि अभ्यास कशा प्रकारे असणार आहे. अभ्यास करण्यासाठी लोक ज्ञानार्जन म्हणून विश्वातील गूढ गोष्टीचा, विज्ञानाचा आणि देवाच्या प्रेमाचा अनंतकाळ अभ्यास करतील. नवीन पृथ्वीमध्ये बुद्धी कधीच थकणार नाही आणि देवाची तिथे उपस्थिती असेल. या तत्वाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे देवाचे सानिध्य. पापामुळे परमेश्वर आणि मानव यांच्यामध्ये जे अंतर पडले होते ते नवीन पृथ्वी संपवेल आणि देव स्वतः आपल्या लोकांमध्ये राहील. आपण या ठिकाणी पुढे जाऊया. वारंवार बायबलमध्ये घोषित करण्यात आले आहे की हे उद्धार पावलेल्यांचे निवास खरे मूर्त स्वरूपातले असणार. या ठिकाणी खरी माणसे ज्यांना शरीर व बुद्धी आहे, जी पाहतात, ऐकतात, स्पर्श करतात, चव घेतात, वास घेतात, मोजमाप करीतात, वर्णन करीतात, परीक्षण करीतात आणि पूर्ण अनुभव घेऊ शकतात, यांचे ते राहण्याचे स्थान अशा नवीन पृथ्वीवर परमेश्वर हा खरा स्वर्ग बसवेल. या ठिकाणी एक मुद्दा आलेला आहे की वारंवार बायबलमध्ये घोषित करण्यात आले की जे उद्धार पावलेल्यांचे निवास खरे मृत स्वरूपातले असणार. हा मुद्दा आपण समजून घेऊया. मृत स्वरूपातले म्हणजे जे पूर्वी मृत झालेले होते. मृत हा शब्द भूतकाळातील अवस्था दर्शवतो लोकांची. त्या लोकांचे पुनरुत्थान होईल, त्या लोकांचा उद्धार होईल, त्या लोकांना पुनरुत्थित करण्यात येईल, असा शब्दप्रयोग या ठिकाणी लेखकाने वापरलेला आहे. एकेकाळी ते विश्वासणारे मृत पावलेले होते, आता पुनरुत्थानाद्वारे नवीन पृथ्वीवर ते असतील. नवीन पृथ्वीवर या ठिकाणी त्यांचं वास्तव्य असेल, या अर्थाने त्या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी लेखक म्हणतो, ज्यांना शरीर आणि बुद्धी आहे, जे पाहतात, ऐकतात, स्पर्श करतात, चव घेतात, वास घेतात, मोजमाप करीतात, वर्णन करीतात, परीक्षण करीतात आणि पूर्ण अनुभव घेऊ शकतात, यांचे ते राहण्याचे स्थान असेल. तुम्ही आणि मी सजीव आहोत आणि आम्ही वास घेतो, आम्ही चव घेतो. या अर्थाने तुम्हाला आणि मला या ठिकाणी एक धन्य अशा परमेश्वराने दिलेला आहे. मृत अवस्थेतले पुनरुस्थित होतील विश्वासणारे आणि जिवंत असे आहेत ते या ठिकाणी पुनरुत्थानाच्या द्वारे अंतराळात घेतले जातील आणि पुन्हा नवीन या पृथ्वीवरती या सर्व गोष्टीचा अनुभव या ठिकाणी ते घेतील, सुंदर अशा नवीन पृथ्वीमध्ये. या विचारावरील पवित्र शास्त्राची पार्श्वभूमी 2 पेत्र 3 अध्यायामध्ये संक्षिप्तपणे परंतु मुद्देसूद आली आहे. जलप्रलयाच्या अगोदर जगाविषयी बोलताना पेत्र बनतो, तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला. दुसरे जग म्हणजे अस्तित्वात असलेले आताचे जग. आता या ठिकाणी आपण पाहतो की संत या ठिकाणी पौल आणि विशेष करून पेत्र आपण पाहतो की या ठिकाणी पेत्र उल्लेख करत आहे की जलप्रलयाच्या वेळी काय झालेलं आहे की जी जुनी पृथ्वी आहे तिचा या ठिकाणी
नाश झाला आणि त्यानंतर जी आता दुसरी पृथ्वी आहे त्या पृथ्वीमध्ये आपण या ठिकाणी वास करत आहोत आणि ही पृथ्वी अग्नीने काय करण्यात येईल? शुद्ध या प्रसंगी करण्यात येईल. त्याचा रेफरन्स या ठिकाणी पेत्राच्या पुस्तकात आपण पाहतो. दुसरे जग म्हणजे अस्तित्वात असलेले आताचे जग, जे तुम्ही आणि मी या ठिकाणी या पृथ्वीवरती सांप्रत या पृथ्वीवरती आपण आहोत, त्या जगाविषयी पेत्र बोलत आहे. आणि ही पृथ्वी अग्नीने शुद्ध करण्यात येणारे जग, त्यानंतर ज्यामध्ये धार्मिकता वास करते अशी नवी पृथ्वी हे तिसरे जग असणार आहे. या प्रसंगी आपण पाहतो की पुन्हा एक वेळेस हे तिसरं जग म्हणजे नवीन पृथ्वी केलेली या ठिकाणी असणार आहे. आपण पाहतो की पेत्राचे पुस्तक या वचनामधून 6वं वचन, 7वं वचन आणि 13वं वचन आपण पाहतो तिसऱ्या अध्यायातून. पहिल्या 2 जगाप्रमाणे तिसरे जग खऱ्या स्वरूपाचे होईल. तिसरे या ठिकाणी जग स्वरूपाचे होईल. तिसऱ्या जगाविषयी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आपण या ठिकाणी पाहतो की कर्णकराच्या पुस्तकामध्ये एकदा संत पौलाने उल्लेख केलेला आहे की मी एका मनुष्याला तिसऱ्या या ठिकाणी स्वर्गापर्यंत तो गेलेला या ठिकाणी मी पाहिलेला आहे. याविषयी आपण सखोल या ठिकाणी अभ्यास करणार आहोत की तिसरा स्वर्ग या ठिकाणी तिसरे आकाश म्हणजे या ठिकाणी आपण काय पाहणार आहोत. तर जुनीच पृथ्वी तिचे नूतनीकरण करण्यात येईल. ही जी पृथ्वी आहे, नवीन पृथ्वी म्हणजे जे आता आपण राहतो त्या पृथ्वीचं नूतनीकरण करण्यात येईल, नवीनीकरण करण्यात येईल. आपण पुढील मुद्द्याकडे जाऊया. अखंडत्व आणि भिन्नत्व. नवी पृथ्वी ही संज्ञा सांप्रत पृथ्वीतील काही अखंडत्व व्यक्त करते, तसेच भिन्नपणा ही व्यक्त करते. पेत्र आणि योहान यांनी दृष्टांतात पाहिले की जुनी पृथ्वी सर्व मलिनतेपासून अग्नीने शुद्ध करण्यात आली आणि नंतर तिची सुधारणा करण्यात आली. दुसरे पेत्र 3:10-13, प्रगट 21:1 मध्ये या ठिकाणी हे स्पष्टीकरण करण्यात आलेलं आहे की नवीन पृथ्वी ही प्रथमतः ही पृथ्वी आहे, दुसरे एखादे परके ठिकाण नाही. जरी तिचे नवीनीकरण करण्यात येईल तरी ते परिचयाचे ओळखीचे गृह राहील. म्हणजेच या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, ज्या पृथ्वीवर आपण राहतो त्याच पृथ्वीचं काय करण्यात येईल? नवीनीकरण या ठिकाणी करण्यात येईल. दुसरे पेत्र 3:10-13 प्रमाणे पृथ्वीचे शुद्धीकरणाबद्दल या ठिकाणी मुद्दा मांडण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर असं वर्णन या ठिकाणी ह्या अध्यायांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे त्यातील एक पॉइंट जर आपण पाहिला तर अग्नीद्वारे शुद्धीकरण, या पृथ्वीचं अग्नीने काय केलं जाईल? शुद्धीकरण या प्रसंगी केलं जाईल. पापाचा नाश केला जाईल, सैतानाचा अंत या प्रसंगी केला जाईल. पापाला चिटकून राहणारे लोक आणि त्याचे दूत यांचाही नायनाट करण्यात या ठिकाणी येईल. त्यानंतर मूळ सौंदर्याची पुनर्स्थापना करण्यात येईल. जे मूळचं सौंदर्य होतं, उत्पत्तीमध्ये परमेश्वराने जी सुरुवातीला पृथ्वी बनवली होती, सुंदर असं जे सौंदर्य होतं ते पुन्हा या ठिकाणी ह्या पृथ्वीवरती सुंदर असं सौंदर्य प्रस्थापित होईल, सौंदर्य आपल्याला पाहायला मिळेल आणि निसर्गाचे नूतनीकरण करण्यात येईल. निसर्गाचे नूतनीकरण या प्रसंगी करण्यात येईल. दुसरे पेत्र 3:13 प्रमाणे नीतिमत्व असलेले नवीन आकाश, नवीन पृथ्वी या प्रसंगी आपण त्या वस्ती करणार आहोत. पवित्र रहिवासी, नवीन पृथ्वीवर जे लोक राहतील ज्यांनी ख्रिस्ताद्वारे शुद्ध चारित्र्य राखले, तेच लोक या प्रसंगी नवीन पृथ्वीमध्ये काय करतील? वास करतील. अखंडत्व आणि भिन्नत्व हा मुद्दा या ठिकाणी का मांडलेला आहे? अखंडत्व म्हणजे ही जी जुनी पृथ्वी आहे त्या जुन्या पृथ्वीचं नूतनीकरण करण्यात येईल, त्यासाठी अखंडत्व हा शब्द प्रयोग या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. आणि भिन्नत्व म्हणजे काय? हीच पृथ्वी पापापासून मुक्त केलेली असेल, असा मुद्दा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या अभ्यासातून आपण शिकू शकतो. आता या ठिकाणी नवे येरुशलेम नवीन पृथ्वीतील राजधानीचे नगर असणार आहे. इब्री भाषेत येरुशलेम म्हणजे शांती नगर. पृथ्वीवरील येरुशलेम नावाप्रमाणे राहिले नाही,
परंतु नवे यरुशलेम प्रत्यक्ष सत्य परिस्थितीचे अचूक प्रतिबिंब पाडेल. आपण पाहतो की जे जुने यरुशलेम होते, यरुशलेममध्ये सुंदर असं या ठिकाणी मोठं भव्य मंदिर होतं. सर्व या ठिकाणी इस्रायल लोक आणि यहुदी लोक त्या मंदिरामध्ये देवाची स्तुती करण्यासाठी सर्व जमत असत. ते यरुशलेम, ज्या यरुशलेममध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं आणि यरुशलेममध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा न्याय करण्यात आला, ते जुने यरुशलेम या ठिकाणी निघून गेलेलं असेल आणि नवे यरुशलेम स्वर्गातून या प्रसंगी काय होईल, उतरेल आणि ते आपण या प्रसंगी पाहणार आहोत. आणि नवीन यरुशलेम मध्ये आपण देखील प्रवेश करणार आहोत. ती सुंदर या ठिकाणी नगरी असेल. पवित्र बायबलमध्ये अतिशय सुंदर असं नवीन यरुशलेम बद्दल वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. जशी या ठिकाणी नवीन जी पत्नी असते लग्नविधीसाठी तयार असते, त्याच प्रकारे या ठिकाणी त्या यरुशलेमचं सुंदर असं उदाहरण या ठिकाणी आपल्यासाठी परमेश्वराने दिलेलं आहे. आणि त्या नवीन यरुशलेममध्ये परमेश्वरा समवेत आपण देवाची भक्ती आणि देवाची स्तुती करत असताना तो एक परमोच्च मोठा आनंद आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. ह्या सर्व गोष्टी आपण प्राप्त करत असताना आणि शिकत असताना जे शुद्ध चारित्र्य ठेवून परमेश्वराच्या संगतीमध्ये चालत आहेत, त्यांना या ठिकाणी या नवीन यरुशलेममध्ये जाण्याचा मान मिळेल, सन्मान मिळेल. म्हणून परमेश्वराने या ठिकाणी ह्या पूर्वीच गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत, त्या आपण विश्वासाने प्रभूजवळ जाऊया आणि विश्वासाने आपण या ठिकाणी या सर्व काही गोष्टी पाहत असताना त्यामध्ये आपला भाग असावा, यासाठी आपण पृथ्वीवरती परमेश्वराच्या संगतीमध्ये आणि पश्चातापपूर्व आपण राहणं आणि जाणं फार फार महत्वाचं आहे. आता साधणारा दुवा, मध्यस्थी साधणारा दुवा काय असेल, तर एका अर्थाने ही नगरी स्वर्ग आणि पृथ्वी यांना साधणारा दुवा आहे. यरुशलेम या ठिकाणी हा एक स्वर्ग आणि पृथ्वी साधणारा दुवा आहे, मध्यस्थी आहे. प्रामुख्याने स्वर्ग म्हणजे आकाश. पवित्र शास्त्रात त्याचा उपयोग पुढील संदर्भात केला आहे. अंतराळ उत्पत्ती 1:20 व आकाश मंडळ उत्पत्ती 1:14-17 आणि तिसरे स्वर्ग जेथे सुखलोक वसलेले आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काही वेळेला स्वर्गाला आकाश असा शब्द आलेला आहे. पहिले आकाश, दुसरे आकाश आणि तिसरे आकाश असा या ठिकाणी तिसरे स्वर्ग असा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. तर हा आम्ही संदर्भ समजून घेत असताना करिंथकराच्या पुस्तकामध्ये संत पौल म्हणतो, मी एका व्यक्तीला तिसऱ्या स्वर्गापर्यंत या ठिकाणी जात्याला पाहिलेला आहे आणि तो येशू ख्रिस्ताबद्दल बोलत आहे. आणि येशू ख्रिस्त हा या ठिकाणी तिसऱ्या स्वर्गामध्ये तो या ठिकाणी आहे. पहिला स्वर्ग, दुसरा स्वर्ग आपण पाहतो की पहिला अंतराळ, दुसरा अंतराळ याचा देखील सखोल अर्थ आणि भरपूर या ठिकाणी अर्थ मोठा आहे. जो आपण पाहणार आहोत की जो एलिया तो कोणत्या या ठिकाणी अंतराळामध्ये आहे किंवा तो कोणत्या स्वर्गामध्ये आहे, हनोक कोणत्या स्वर्गामध्ये आहे आणि परमेश्वर कोणत्या या ठिकाणी स्वर्गामध्ये आहे, याचा देखील अभ्यास आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी दिलेले 2 कोरिंथ 12:2 ते 4 वचनामध्ये आपण संत पौलांनी सांगितलेली गोष्ट आपण या ठिकाणी पाहू शकतो. स्वर्गाचा संबंध सुख लोकाशी असल्यामुळे त्याचा सुख लोकाशी समानार्थ झाला. म्हणजे देवाच्या सिंहासनाचे आणि निवासाचे ते ठिकाण झाले. या कारणास्तव विस्तारितरित्या पवित्र शास्त्र विदित करते की देवाचे राज्य आणि त्याचे आधिपत्य आणि स्वखुशीने त्याच्या आधिपत्याचा स्वीकार करणारे लोक त्यांना स्वर्गाचे राज्य म्हटले आहे. स्वखुशीने तुम्हाला आणि मला परमेश्वराने एक संधी दिलेली आहे की त्या सार्वकालिक जीवनामध्ये आपण या ठिकाणी जाऊ शकतो आपल्या विश्वासाद्वारे आणि आपलं जीवन आपलं या ठिकाणी शुद्ध या ठिकाणी राहणीमान ठेवून आणि विश्वासामध्ये वाढून परमेश्वराच्या सानिध्यामध्ये अनंतकाळच्या सार्वकालिक जीवनामध्ये आणि नवीन पृथ्वीमध्ये आपण वास करू शकतो. प्रियो, या ठिकाणी आज या नवीन पृथ्वी तत्वातून आपण काय शिकू शकलो किंवा आपण काय शिकलो, तर या प्रसंगी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण 3 मुद्दे आज या ठिकाणी शिकलेलो आहोत आणि ह्या 3 मुद्द्याद्वारे आपल्याला एक परमेश्वराने आश्वासन दिलेलं आहे, आश्वासित केलेलं आहे. नवीन पृथ्वीमध्ये
तुम्ही आणि मी वास करू शकतो. आज आपण काय शिकलो? तर 3 मुद्दे या ठिकाणी मी सांगत आहे. पहिला मुद्दा, एक आशा परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. आपण त्याला होप म्हणतो. सध्याची पृथ्वी जी आपण राहत आहोत, ती ह्या पृथ्वीवरती आपले कायमचे घर नसणार आहे. आपल्यासाठी एक उत्तम जागा परमेश्वराने तयार केलेली आहे. योहानाचं 14:1-3 मध्ये आपण पाहतो की परमेश्वराने आपल्याला एक धन्य आशा दिलेली आहे. म्हणजे ह्या पृथ्वीवरती आपण राहणार नाही, नवीन पृथ्वी आहे ही एक आशा दिलेली आहे. आणि दुसरा मुद्दा आहे, पापाचा पूर्ण नाश करण्यात आलेला आहे. नवीन पृथ्वीवर पापाचा लवलेशही उरणार नाही. सैतान आणि पापाचे परिणाम कायमचे नष्ट करण्यात आलेले असतील. तिसरा मुद्दा, तयारी. नवीन पृथ्वीचे नागरिक होण्यासाठी आज आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तासोबतचे नाते मजबूत करणे आवश्यक आहे. या सर्व अभ्यासातून आपण या 3 गोष्टी आज आपण शिकलेलो आहोत. आपण उद्या देखील काही भाग या ठिकाणी आपण शिकणार आहोत. आणि म्हणून विशेष करून या ठिकाणी ह्या आजच्या तत्वातून आपण इतरांना ज्ञान देऊ शकतो की परमेश्वराने आपल्याला एक धन्य आशा दिलेली आहे की नवीन पृथ्वीवरती आपण वास करणार आहोत. तिथं धार्मिकता या ठिकाणी असणार आहे, सुंदरता असणार आहे, पवित्रता असणार आहे, शुद्धता असणार आहे. आणि हा सहवास तुम्हाला आणि मला या प्रसंगी पृथ्वीत राहत असताना आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहून आज प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर आपण संगतीमध्ये वाढून हा अनुभव आपल्या जीवनामध्ये आपण घेऊ शकतो. या सर्व गोष्टी आज प्रगटीकरणाच्या पुस्तकातून संत या ठिकाणी योहानाला झालेलं प्रगटीकरण त्यातून आम्हाला त्याने स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि म्हणून आज आपण या अनेक मुद्द्यांद्वारे आपण शिकलो की नवीन पृथ्वीचे स्वरूप कसे या ठिकाणी आहे, शिवाय अखंडत्व, जुन्यापासून नूतनीकरण हे आपण पाहिलो. आणि नवीन यरुशलेम, ज्या जुन्या यरुशलेम मध्ये या ठिकाणी भक्ती होती ती तसं नवीन यरुशलेम मध्ये तुम्ही आणि मी प्रभू समवेत या ठिकाणी देवाची स्तुती, देवाचं गौरव आपण करणार आहोत. या प्रकारे आजचा मुद्दा आपण या प्रसंगी समजून घेतलेला आहे. याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. आणि हे ज्ञान आपण घेऊन इतरांना पोहोचूया. या तत्वांद्वारे जे सेवंथ ऍडव्हेंटिस्ट मंडळीचं जे मूळ तत्व आहे आणि ह्या तत्वावरती ही मंडळी उभा राहिलेली आहे, हे तत्व इतरांना आपण पोचूया. आणि अनेकांचं जीवन चुकीच्या अभ्यासामध्ये या ठिकाणी जे आहे त्याच्याद्वारे सत्य अभ्यास इतरांपर्यंत पोहोचूया. आज आपण या ठिकाणी इथं थांबूया. थँक्यू सो मच. मला या ठिकाणी संयोजकांनी बोलण्यासाठी ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. पुढील भाग आपण या ठिकाणी उद्या घेऊया. आपण पुन्हा एकत्र येऊया आणि नव्याने या ठिकाणी सुंदर असा अभ्यास करूया आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये होईल तितकं आपण राहूया. थँक्यू सो मच.